बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक वेगळा विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे। या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,36,00,000 व्ह्यूअर्स आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मी दररोज एक वेगळा विषय दाखवणार आहे। मी आता उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातल्या ढोकी गावात आहे आणि इथं कृषी विभागाची जागा आहे। त्या जागेवर पारधी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे। असं आता इथं अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे। पोलिसाचा मोठ्या प्रमाणामध्ये इथं बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागची जी बाजू आहे या बाजूमध्ये अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि ते अतिक्रमण पोलीस प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी, तहसीलदार मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। मी तुम्हाला सर्व बाजू दाखवणार आहे, प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवणार आहे। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये घटना कोणतीही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। आता आपण या ठिकाणी आलेले आहेत। नेमकं प्रकरण काय आहे आणि प्रकरणाचं घटना जी घडली ती नेमकं काय, अतिक्रमण कसं झालं, प्रशासकीय अधिकारी आपल्यासोबत असणार आहेत। मी त्यांची तुम्हाला सुरुवातीला प्रतिक्रिया दाखवणार आहे। त्याच्यानंतर ज्या लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे या ठिकाणी त्यांचीसुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे। पाहूया आपण थेट आतमध्ये जाऊ। आता नेमकं अतिक्रमण कसं आहे आणि अधिकारी काय म्हणतात बघूया आपण थेट। काय नाही तोडफोड झाली। आता जे आमच्या मॅडम तिथून जर एखादा आदेश असेल तर त्याच्यामध्ये जर नासधूस होत असेल तर त्याला कारणीभूत कोण जाणार। कुठेतरी आम्हाला हे जे झोपड्यामुळे आम्हाला कुठेतरी ह्याची व्यवस्था तरी करा कमीत कमी। आतापर्यंत जे एवढं झालंय, आता ज्या टायमाला आमच्याकडे हायकोर्टाचा निकाल आहे, पण ती म्हणते ते डिस्पोज झालेला आहे म्हणाली। कुठं त्यांना ती आपल्याला परत जी वरून आलेली होती, आपल्याला कलेक्टर साहेबांनी ज्या टायमाला आपल्याला सही मारली त्याने किंवा RDC मॅडमकडे बी गेलतो त्याने बी आपल्याला ते निवेदन ते आपण तेवढंच साहेब ते आपण ते कलेक्टरांची त्यांची सही घेतली आणि त्याच ह्याच्यावर आपण खाली जवळपास तलाठीजवळ आलता आपलं की बाबा त्या पत्राद्वारे आम्हाला त्यांनी 7/12 करून द्यावं म्हणून। व्हिडिओ पाठाड्या लावून टाकेल, पाठाड्या सगळ्या गावाच्या बघून का बरं त्यांना काय करायचं करू द्या, आपल्या हातात हाय काय खेळी करायची हाय त्यांना फक्त पाया पडायला एखादा घेऊन काय करणार आहोत। DYSP साहेब ट्रॅक्टर मागून घ्या। येतो सांग
सगळं पाक घ्यायचं लक्षात ठेवा. जे म्हटलं झोपेसाठी वगैरे ते सगळं घ्यायचं. परत मला पोलिसांना येऊ नका माझ्या. चालतंय काय मला हे बंद हे करा. चला चला घ्या सब. बाईट देत म्हणून देत नाही चालू होती त्यांची सगळे बाहेर काढा हे पोरग जे आहे ज्या टायमाला हे थोडी आम्हाला आशाची किरण लागलेली असं किंवा
मॅडम बांधव एखादा एकरमध्ये जे सोनं त्यासाठी तिथे आज मॅडम ह्या ठिकाणी फक्त दोनच अधिकारी लक्षात या ठिकाणी. आता ह्या 35 कुटुंबाचं जर असं सोनं खाली असतं तर खरंच मॅडम त्या काळेसाहेबांसारख्या तरुण दुसरं नाव काळेसाहेब आम्ही काय करतो तसं मॅडम ही आता एक आमची अशी इच्छा आहे की मॅडम आम्हाला हेतून तुम्ही असं उचलून ठेवायला कुठं ना कुठं तरी आम्हाला सहाय्य करा. इकडे इथे ना इकडे पुनर्वसनासंदर्भातला वगैरे तुम्ही कसं विस्तृत लेखी देऊन सबमिट करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेती स्वावलंबन म्हणून ती योजना आहे, ती पण योजना आहे. तुम्हाला शेती मिळते वगैरे सगळं. तुम्ही तुमच्या ज्या गावात राहताय त्या गावामध्ये तुम्हाला ठीक आहे मॅडम, आम्ही काय करतो इथं तुम्हाला बी काय त्रास देऊन काय फायदा नाही. आम्ही ऑफिसलाच एकदा तुमची गाडी आम्हाला कायदेशीर तुम्ही थोडं आम्हाला एक मार्गदर्शन असं करा की हे तुमचं चुकीचं झालं आणि हे आता हायकोर्टाचा निकाल असून सुद्धा ते लबाड आता लबाड ठरल्यासारखं झालं. हां हां हो आता आम्ही तर तुम्हाला नियमानुसार एक्सप्लेन केलं, सगळ्या विभागांनी केलं. जिल्हाधिकारी एक पत्र द्या, वाटतं तुमच्या यांची काहीतरी एखादी आपल्याला बैठक होते. हे असं नुसतंच ऑफिसला येऊन बसणं काही पॉईंट नाही. त्याच्यामध्ये तुमचे काही गैरसमज अजूनही असतील. आम्ही तर प्रयत्न केला, सगळे तुम्हाला 7/12 दाखवला. तुमचे आपण कलेक्टर सरांसोबत त्यांची बैठक कलेक्टर सरांकडेच अर्ज करा तुम्ही. म्हणजे उगाचच नाही तर नुसतं बसून त्याला काही होणार नाही. काहीतरी जर आपल्याला तोडगा काढायचा ना त्याच्यातून तर त्याला बसून मग नियमामध्ये कुठलं आता ही तर प्रक्रिया काही नियमबाह्य झालेली नाही कुठली. आता उगीच आपण म्हणण्यात अर्थ नाही की काही नियमबाह्य झालं. जे काही आहे ते तुमच्यासमोर सगळे कागदपत्र दाखवून तुम्हाला समजावूनच झालं. बरोबर आहे. कृषी विभागाचं नाव आहे 7/12. आता याच्या पलीकडे जो तुमचा विषय आहे काळजीचा की पुनर्वसनासंदर्भात काही योजना आहेत का किंवा कुठं काही वेलफेअर योजना आहेत का, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, सगळ्या डिपार्टमेंट हेडला जिल्हाधिकारी सर बोलवतील. पारधी महासंघाचे कोण प्रतिनिधी असतील त्यांनाही बोलवा तिथं आणि तिथं आपण काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह चर्चा करू त्याच्यामध्ये. याच्यामध्ये म्हणजे त्याचं हे नको विषय नको भरकटायला का सगळं हाती धरला मॅडम. त्याच्याबद्दल आमचं मतभेद म्हणून आणि सर आहे ते सरांना आपण त्रास दिला नाही दिला. तुम्ही सहकार्य केलं ना सगळ्यांनी. तुम्ही हे अतिक्रमण काढण्यामध्ये आम्ही काहीच शांततेने बसवलं. यांना सुद्धा त्यांनी कुठली काही दमदाटी केली नाही. काढताना कुठलाही फोर्सचा वापर केला नाही, कुठल्याही सामानाला नुकसान केलं नाही. नियमानुसार काढलं त्यांनी आणि तुम्ही सहकार्य केलं सगळ्यांनी. आता फक्त यांना कसं राहतं की यांना SP ऑफिसला रिपोर्ट करावं लागतं की तुम्हाला ते कसं प्रोसिजर आहे, तुम्हाला नेमकं कसं अपेक्षित आहे. सामान पूर्ण सर तुम्हाला कसं तुम्ही आम्ही जसं तुम्हाला सहकार्य केले तसं तुम्ही आम्हाला करायचं. तो पण तुम्हाला बंदोबस्त वेगळा करता येणार लक्षात ठेवा. पूर्ण सामान गेलं त्यांना काय मदत पाहिजे मदत त्यांना आपण करूया. सर मी रिक्षा बोलून मी सगळं ते घेऊन जायची व्यवस्था करतो. त्याशिवाय आमचे लोक जाणार नाही लक्षात ठेवा. कृषी विभागाला परत रिपोर्ट सामान घेऊन जाताना साहेबांना थोडे असं जाऊ देणार आहे. लक्षात ठेवा. कृषी विभागाला त्यांना रिपोर्ट करायला करायचं असं तर तुम्हाला झोपड्यात आम्ही तोडून दिल्या नसत्या. रिक्षा बोलून घ्या पडदेशी. तुम्ही बोलला त्याच्याप्रमाणे आम्ही वागलो कुठं सोडायचं का तुम्हाला ट्रॅक्टर देऊ दे का तुम्हाला निगेटिव्ह याच्यात घ्यायचं काही पॉझिटिव्ह घेऊया आपण आणि त्यात काय मार्ग काढायचा. आता अजून ही एक कार्यवाही जी काही ती नियमानुसार झाली पण याच्या पलीकडे कुठल्या आपण वेलफेअर योजनेमध्ये बसू शकतो का आपण बैठक लावू ना. सगळे सर्व संबंधित लोकांना बोलू. फक्त आपण गर्दी करून बसलो ना त्यातून काही निष्पन्न होत नाही. तुमचे जे काही 2-3 जण आहे, काळे साहेब आहेत, महासंघाचे लोक आहेत, ते प्रतिनिधी आपण सरांची वेळ घेऊन बैठक लावू. सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलू की अजून कुठल्या काही योजना, अजून तुमच्या काही कायदेशीर काही अडचणी असतील ते तिथे सगळं शेअर करू. असं थोडंसं तुम्ही सहकार्य करा त्यांना पुढे. चला बोला रिक्षा जाऊ रिक्षा बोला चला रिक्षा बोला साहेब. आम्ही खरं म्हणजे जातो म्हणा साहेबांना इथून निघाल्यावर मी फोन करतो सरांना की आम्ही गेला म्हणून. तो पण आम्हाला इथे बसावं लागतं. तेवढा त्रास नाही. रिक्षा बोलावली पडमन. नाही सर आम्ही म्हणजे हलणार नाही तोपर्यंत बसतो पाहिजे दुसरं काय. आणि असं कुठलाही गैरसमज किंवा कुठलीही निगेटिव्हिटी ठेवू नका. तुमच्या ज्या काही योजना नियमात बसवता येतील 100% बसवणार. महसूल विभागही बसवेल, कृषी विभागही बसवेल. असं उगाच तुम्हाला बोलायचं म्हणून बोलत नाहीये. सगळं तुमच्या शंका निरसनही केलं. काय होतं आपल्याला काहीतरी सांगितलं जातं, आपण विश्वास ठेवतो, पण ते कायदेशीर थोडं बघितलं पाहिजे.
आणि तुमची आपण 100% बैठक लावू. तिथे तुम्ही रीतसर अर्ज करा, सगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना बोलू, काही योजना असतील काय असतील त्याच्यात आपल्याला मुलांना काय करता येतं काही मदत देता चला या 10 मिनिट साड्याचा आले चला बोला रिक्षा आहे. ते तुम्हाला काय मदत लागत असेल तर मी सांगते. नाही करा. काल तुम्ही बोलले होते त्याप्रमाणे करा. बघा ढोकी या ठिकाणी अतिक्रमण काढायला सुरू आहे आणि त्या ठिकाणी मी पोहोचलोय. इथं तहसीलदार आहेत, कृषीचे अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत. नेमकं काय विषय होता आपण जाणून घेऊया. कृषी विभागातला हा विषय आहे. काय सांगाल साहेब, आता इथं तुमच्या विभागामध्ये तुमच्या जागेमध्ये अतिक्रमण आहे विषय आता काढण्यात आलेला आहे. तहसीलदार आहेत, पोलीस विभाग आहे, काय सांगाल? हे कृषी विभागाची मूळ जमीन आहे. 7/12 आमच्याच नावावर आहे. इथं तालुका बीज गुणन केंद्र आणि फळरोपवाटिका आहे, कार्यरत आहे आणि 7/12 फेर सगळं आमच्या नावावर आहे. आणि अतिक्रमण झाल्यामुळं आम्ही प्रशासनाची मदत घेऊन आम्ही अतिक्रमणाची काढण्याची कारवाई करत आहोत. अच्छा, किती दिवस झाला अतिक्रमण होतं इथे लोकांचं? हे 26 डिसेंबरला त्यांनी आले होते. 26 डिसेंबरपासून आहे, 26 डिसेंबर 2024. तर लोकांचं म्हणणं आहे की दुसरीकडे पण कुठं तर अतिक्रमण आहे अजून, ते कसं काढणार? नाही, ते अगोदर झालेलं आहे. जिल्ह्यामध्येच इतर ठिकाणी येरमाळा असंच आहे, TSF म्हणून. या भागात बी 1 एकरमध्ये कुठं तर आहे असं म्हणणं? नाही 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 इथं नाही. नाही, इथं नाही. अच्छा, आता अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, कसं काय प्रक्रिया पार पडली? नाही, प्रशासकीय प्रक्रिया म्हणजे त्यांना आपण 26/12ला त्यांना सांगितलं की तुमचं अतिक्रमण आहे, सगळं आहे. त्याच्यानंतर 27/12ला पोलीसमध्ये FIR पण दाखल झाला त्याच्यामध्ये. मग तर परत त्यांना कल्पना झाली वगैरे सगळे. आणि मग आम्ही प्रशासनाला विनंती केली की पोलीस संरक्षण मिळावं. त्यानुसार पोलीस संरक्षण आणि महसूल विभागाला पण विनंती केली होती. मग त्या प्रशासकीय जी प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये आम्ही हे केलेलं आहे. अच्छा, कोणत्या समाजाचे लोक होते ते काय? पारधी समाजाचे लोक. किती काय अंदाज काय? अंदाजे 50-60 लोक असतील. अच्छा, बघा इथं कृषी विभागाच्या अधिकाऱ्याची मुलाखत दाखवली. तिन्ही पण आहेत विभाग, मी तुम्हाला तिघाच्या पण मुलाखती दाखवतोय. तहसीलदार मॅडम आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? आज इथे ढोकी येथे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या निर्देशानुसार कृषी विभागाची जी रोपवाटिका फलवाटिका आहे त्याचं अतिक्रमण काढण्यासाठी आम्हाला पत्र देण्यात आलं होतं जिल्हा अधीक्षक कृषी विभाग यांच्याकडून आणि पोलीस स्टेशन ढोकी यांच्याकडून सुद्धा पत्र होतं की कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कुठलाही अनुचित प्रकार अतिक्रमण काढताना घडू नये म्हणून आपण कार्यकारी दंडाधिकारी म्हणून उपस्थित राहावे. त्यानुसार मी माझ्या स्टाफसोबत इथे उपस्थित आहे. इथे आल्यानंतर सुद्धा पोलीस विभागाला आधी सांगितल्याप्रमाणे इथले जे प्रभारी ठाणे निरीक्षक आहेत श्री हजारे साहेब यांनी सुद्धा काल बैठक घेऊन संबंधित अतिक्रमणधारकांसोबत त्यांचं काही शंका असेल तर त्या बाबतीमध्ये चर्चा केली. त्यानंतर मी स्वतःसुद्धा त्यांनी आज ज्या काही शंका विचारल्या महसूल अभिलेखासंदर्भात असतील किंवा इतर काही शंका असतील त्या सगळ्या निरसन करण्याचा प्रयत्न केला आणि अतिक्रमणधारकांनी इथे समक्ष DYSP साहेब कळमचे ते सुद्धा उपस्थित आहेत. पोलीस विभाग आहे, कृषी विभाग आहे. सगळ्यांसमोर अतिक्रमणधारकांनी सुद्धा मान्य केलं की यामध्ये म्हणजे चुकीच्या पद्धतीनं अतिक्रमण करण्यात आलं हे त्यांनी मान्य केलं. कारण की त्यांनी एक आम्हाला कमिशनर ऑफिसचं पत्र दाखवलं. त्यानंतर ते एक फॉरवर्डिंग पत्र होतं कमिशनर ऑफिसहून कलेक्टर ऑफिसकडे आलेलं की एखाद्या निवेदनावर अर्जावर आपण कार्यवाही करा. पण त्यामध्ये स्पष्ट असाही काय कुठलंही डायरेक्शन किंवा कुठलाही आदेश नव्हता. त्यानंतर आम्ही कोर्टाचं सुद्धा त्यांना विचारलं की त्यांचं शंका निरसन करणं हा आमचा मुख्य उद्देश होता की अतिक्रमण काढताना कुठलंही त्यांच्या मनामध्ये गैरसमज राहू नये किंवा कुठलंही त्याला अनुचित वळण मिळू नये. त्या दृष्टीने त्यांचे सगळे कागदपत्र बघून त्यांचं शंका निरसन योग्य पद्धतीने करण्यात आलं. आणि त्यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये इथे फोर्स आहे, पोलीसचा बंदोबस्त आहे, कृषी विभागाचे कर्मचारी आहेत बरेचसे. त्या सगळ्यांनी कुठलंही अतिक्रमणधारकांना कुठल्याही पद्धतीचं नुकसान न पोहोचवता सामंजस्याने इथलं अतिक्रमण काढलं आणि अतिक्रमणधारकांनी सुद्धा सहकार्य केलं. त्यांचं पुनर्वसन कसं करतात? ते लोक म्हणतात की आम्हाला राहायला जागा नाही, आता आहे का जागा त्यांना दुसरीकडे कुठं? मला त्या बाबतीत कल्पना नाही. पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये जिल्हा पुनर्वसन अधिकारी म्हणून एक स्वतंत्र पोस्ट आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असते. उपजिल्हाधिकारी संवर्गाचे अधिकारी त्याचे प्रमुख असतात. सोबतच्या आता अतिक्रमणधारकांनी तो विषय काढल्यानंतर मी त्यांना एक सूचित केलं की आपलं जे काही ग्रीव्हन्स असेल किंवा आपलं जे काही म्हणणं आहे ते तुम्ही लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी महोदयांकडे द्यावं
जेणेकरून पारधी समाजासाठी किंवा पारधी समाजातील लहान मुलं असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, त्यांना आपण कुठल्या वेलफेअर योजनेमध्ये बसवू शकत असू कुठल्या डिपार्टमेंटच्या नियमानुसार, तर त्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. हे अतिक्रमण जे काढण्यात आलेलं आहे या बाबतीमध्ये कुठलाही गैरसमज न ठेवता किंवा कुठल्याही पद्धतीचं त्या बाबतीत चुकीचं फीडबॅक जाऊ नये या दृष्टीने सुद्धा त्यांना सांगितलं की हे कसं नियमानुसार काढण्यात आलेलं आहे आणि दुसऱ्या काही अडचणी असतील तर आम्ही प्रशासन म्हणून कटिबद्ध आहोत त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी. इथं पोलीस तहसीलदार मॅडम काय मला तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. इथं पोलीस उपाधीक्षक आहेत आपल्यासोबत संजय पवार साहेब, काय सांगाल? बंदोबस्त खूप मोठा होता या ठिकाणी अतिक्रमण काढताना. कृषी विभागाचं जे अतिक्रमण झालं होतं त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आम्हाला निर्देश दिले होते. जे अतिक्रमण झालं त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी योग्य तो पोलीस बंदोबस्त पुरवण्यात यावा अशा मला आदेश असल्याप्रमाणे आज रोजी आम्ही या ठिकाणी बंदोबस्त देऊन अतिक्रमण त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काढण्यात आलेलं आहे. किती लोक होते? पोलीस स्टेशनचे आमच्याकडं 60 लोक होते आणि 10 अधिकारी या ठिकाणी बंदोबस्त वापरण्यात आले आहेत. त्याशिवाय कृषीचे कर्मचारी अधिकारी हजर आहेत. शांततेत पार पडलं? एकदम शांततेने आम्ही समजून सांगितलं. त्यांच्या काय अडचण असेल, त्यांच्या जे लिगलच्या बाजू आहेत त्या त्यांच्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्यांना पण आपण त्यांचे काय चुकलं असेल, राहिलं असेल कायद्यामध्ये, त्यांच्या काय त्रुटी असतील त्या त्यांना योग्य त्या सनदशीर मागणी त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी आपण त्यांना सांगितलेलं आहे. अच्छा, बघा इथं डोकी काय म्हणले त्याप्रमाणे त्यांनी तसं संमती दिली. पण कोणत्या प्रकारची कुठलीही हानी न होता या ठिकाणी शांततेने अतिक्रमण काढून घेतलेलं आहे. अच्छा, सहाय्यक पोलीस निरीक्षक हजारे साहेब आहेत, डोकीचे इंचार्ज आहेत तुम्ही, तुमच्या हद्दीमधली घटना होती. हे कृषी विभागाची जागा आहे असं कृषी विभागाचं पत्र प्राप्त झालं होतं आम्हाला आणि त्याच्यातून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी यामध्ये अतिक्रमण काढून घ्यावे असं आदेश केलं होतं आणि त्या संदर्भाने बाकीचे पत्रव्यवहार झाल्यानंतर DYSP साहेब असतील आणि आम्ही सर्व पोलीस जी सर्वजण येऊन आज शांततेमध्ये पार पडलेलं आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सनदशीर मार्गाने त्यांना मागण्यासाठी सांगितलेलं आहे. अच्छा, बघा प्रशासनाच्या अधिकाऱ्याची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली. ढोके या ठिकाणी अतिक्रमण काढायला लागलेत. कृषी विभागाची जागा आहे. कृषी अधिकाऱ्याची मुलाखत दाखवली. तहसीलदार मॅडम काय म्हणाल्या त्यांची मी तुम्हाला मुलाखत दाखवली. याच ठिकाणी इथं आता हे जे लोक आहेत ना बसलेले, या ठिकाणी अतिक्रमण होतं पलीकडल्या साईडला, ते अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे आणि इथं नेमकं हे लोक काय म्हणतात प्रकरणाची दुसरी बाजूसुद्धा जाणून घेणं महत्त्वाचं असतं. प्रशासकीय अधिकारी काय म्हणाले मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता प्रकरणाची दुसरी बाजू म्हणजे ज्या लोकांनी अतिक्रमण केलं होतं ते काय म्हणतात बघूया आपण. ते सर, नाव तुमचं? सर माझं नाव बाबासाहेब आप्पा चव्हाण आहे सर. बरं, आता इथं अतिक्रमण केलेलं आहे, काढायला लागलेत, मग इथं कसे घरे घातले होते लोकांना? आम्हाला झोपड्या घातलेल्या होत्या आम्ही. आणि ज्या टायमाला आम्हाला हायकोर्टाचा निकाल किंवा एखाद्या औरंगाबादहून 6 आयुक्ताच्या महसूल आयुक्ताच्या मॅडमने आम्हाला ज्या टायमाला त्याने एक पत्र दिलं, ते पत्र असं दिलं की साहेब ह्याच्यावर त्यांनी म्हणलं की ह्यांना ही 7 बार करून मिळणे असं हे आहे. आता ह्याद्वारे आमच्याकडे कागदपत्र होते म्हणून ज्या टायमाला आम्हाला हे भेटलं म्हणून कागदपत्रे आम्ही आलो ह्या ठिकाणी. 7 बारा कुठला करावं म्हणून पत्र दिले ह्या जमिनीचा, ह्या कृषी विभागाच्या जमिनीचं म्हणजे आपलं साहेब आपलं हे अतिक्रमण 1967-68चं आपलं अतिक्रमण आहे साहेब. आता ज्या टायमाला एक आपल्या जिल्ह्याला एक लाभले होते कलेक्टर परवीन गॅडम साहेब लाभले होते. त्याने सांगितलं होतं की ज्या टायमाला 1991चं पुढचं जर तुमचं एखादं जर गायरान किंवा तुमचं अतिक्रमण असेल तर ते हटलं जाणार आहे. जो महागाचं आहे ते रेग्युलर राहणार आहे. असं होऊन बी आमचा एवढा पुरावा असून पण हे आमचं एवढं हे नुकसान बी झाले. आणि सर एक आमची अशी एक बोलायची अशी इच्छा आहे की आता ज्या टायमाला असल्या मोठ्या मोठ्या ठिकाणी साहेब येरमाळा असेल किंवा सिराढोण असेल, कोतळा असेल किंवा हारेक ह्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सगळे अतिक्रमण आहेत. सगळे अतिक्रमण हे हटवित नाही, तिथे हेच अतिक्रमण हटावं अशी कशी अपेक्षा आहे साहेब? आता साहेब इथं एक किंवा 2 अधिकारी साहेब इथं जगते ते. आता इथं ज्या टायमाला साहेब आमचे 35 कुटुंबामध्ये जर कुटुंबाला जर 4-4 बी माणसं म्हणले तर साहेब किती साहेब ह्या ठिकाणी किती जागा लागली ती ही प्रशासनाला काय देखवणं झालंय साहेब. जागा कुठली आपण अतिक्रमण केली तुम्ही? ही जागा कृषी विभागाची. तशी परवानगी आहे का तुम्हाला अतिक्रमण करायची? आम्हाला ह्या पत्राद्वारे आम्हाला गट नंबर 35 मध्ये आम्हाला 7 बार तयार करून मिळणे म्हणून ह्याच्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी आलो. आता काय मागणी मग तुमची? आता
आमची मागणी आहे की साहेब ही आता ही ज्या टायमाला आता सांगितलं की 1967-68 आम्ही ताबा केलेला आमचा अतिक्रमण आहे. आमचं काय हे 1991च्या पुढचं नाही ते तोडफोड करून तुम्ही असं बाराबरी करायला लावून असं घेऊन चाललो. आज आता ही जसं आमचं तोडलं तसं कुठेतरी आम्हाला बसवायची व्यवस्था करावी प्रशासनाने. आमची एवढी विनंती आहे सर. हे जे अतिक्रमण आहे हे अतिक्रमण आमच्या 67-68 आहे. त्याच्यावरती आमच्यावरती सुरुवातीला अतिक्रमणची केस झालेली. आमची अतिक्रमणची केस झाल्यानंतर आमच्या महिला किंवा आम्ही अटक झालेलो होतो. आम्ही अटक झाल्यानंतर आमचा केस निर्दोष झालेला आहे हायकोर्टातून. आमचा हायकोर्टातून केस निर्दोष झाल्यानंतर आम्हाला फक्त ह्याच्या पायी आम्हाला पत्र आलेलं आहे की हे तुमचा केस निर्दोष झालेला आहे. निर्दोष झाल्यानंतर हे तुमच्यासारखं झालेलं आहे म्हणून हे आल्यानंतरच परत आम्ही येऊन बसलेलो आहोत. हा, मग आता काय मागणी आहे? आमची मागणी आहे की आम्हाला फक्त भेटावं. आमच्या लेकरा बाळासाठी आम्हाला 1-1 एकर का असं ना आम्हाला भेटावं. हा, मुंबईहून माणसं बोलून घेतलेत की आपल्याला वकिलानं हायकोर्टानं निकाल दिला आपल्यासारखा, तुम्ही या म्हणून समजे आलेत. आता 27 बाय अटक केलेली होती त्या टायमाला. आम्ही का असं मनाने येऊन बसलेलं नाव साहेब. आमचं पहिलं आम्हाला सरपंचाचं इलेक्शन चालू झालं की सरपंच म्हणला चला तुम्हाला बसवताव, असं करताव तसं करताव. बसवलं आम्हाला आणून. ते असं झालं, लहालूट झाली, बायाला अटक केलं. बाया औरंगाबाद पर्यंत अटक होत्या बाया. मग ही काय अन्याय आमच्यावर असं. आता काय मागणी आहे तुमची? आमची काय मागणी आहे आता मॅडम आलती का नाही, कुठं बी आम्हाला जागा त्यांनी द्यावं, कुठं बी आम्हाला राहायला जागा द्यावं. आमचे लेकरं बाळ कुठं बी शिकवायला मॅडमनं जागा द्यावं आम्हाला. बरं हे राहू आम्हाला ते कुठं तरी जगायला द्या ना आमच्या लेकरा बाळाला. सर आता आले फक्त पुरावा मागतात काय म्हणते 7-12 दाखवा. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये फक्त अतिक्रमण झालेल्या गायरांमध्ये कोणालाही 7-12 भेटलेला नाही. आम्ही कुठला 7-12 आणायचा? हा, कोण 7-12 भेटलेला नाही अतिक्रमणासाठी. आमची जी केस झालेली होती, आम्हाला केस निर्दोष होऊन बी तरी आम्हाला जेव्हा वकिलानं हायकोर्टाचं आलं तेव्हा सर आम्ही आलेलो होतं. आम्हाला सगळं 22 वर्ष आमचं हत्तेकान मागं झालेलं होतं. त्या टायमाला आमची ताडतोड झाली. त्यापासून आताशी आम्ही आलो. आम्हाला हायकोर्टाचा निकाल आला की आमच्या 27 बाया होत्या जेव्हा निर्दोष आल्या. सेशनचा निकाल आला, ज्युडिशियलचा निकाल आला आणि हायकोर्टाचा निकाल आल्यावर तेव्हाच आम्ही आलेलो होतं. तर आमची एकच सर मागणी आहे की आमच्या लेकरा बाळाला फक्त 1-1 एकर भेटावं असं आमची अपेक्षा आहे. नाही या ठिकाणी आता ह्या ठिकाणी ह्या जमिनीमधला तुकडा आहे त्या कोपऱ्याला तिथं गाववाल्यांनी त्या ठिकाणी हाणलेलं. त्या ठिकाणी तिथं 1 एकरभर त्यांनी असं कंपाऊंड हाणलंय. आता ही आम्हाला जसं उठविलं तसं ह्या प्रशासनाने ते जागा का नाही उठवावी? त्यांनी तसं निवेदन दिलंय का कुठं? निवेदन दिलंय कोणाला? दिलंय ना साहेब. आपण तहसीलला दिला होता पण त्या आचारसंहितेमध्ये त्याचं काम झालं नाही त्या गोष्टीचं आमचं. मग आता आमची इच्छा तर शेवट आमची साहेब अशीच आहे की हे आमच्या आदिवासी बांधवाला कुठेतरी एकरभर भेटायला होतं अशी व्यवस्था साहेब लोकांनी मायबाप लोकांनी त्यांनी आम्हाला प्रशासनाने आम्हाला करून द्यावी एवढी आमची इच्छा आहे साहेब. 35 कुटुंब आता कुठे ह्याला बसवायचं? त्याने आम्हाला ह्या सरकारने आम्हाला कुठेतरी जागा देऊन आम्हाला एखादा घरकुल किंवा काय तरी बांधून एक अर्धा एकर ही नाही ही जमीन लय नवसाची आहे ना, तर आम्हाला कुठलं तरी एखादं माळ द्या आम्हाला. एवढीच आमची एक हात जोडून आमची विनंती आहे. तसं निवेदन दिलंय का तुम्ही? दिलेलं आहे ना साहेब. व्हिडिओ पाठाड्या लावून टाकेल पाठाड्या. सगळ्या गावाच्या बघून का बरं त्यांना काय करायचं करू द्या. आपल्या हातात हाय काय खेळी करायची हाय त्यांना फक्त पाया पडायला.
एखादा घेऊन काय करणार आहोत? डीवायएसपी साहेब सगळं पाच घ्यायचं, लक्षात ठेवा. जे म्हटलं झोपून सगळं घ्यायचं. परत मला पोलिसांना येऊ नका मला हे बंद करा. मध्ये इथं अतिक्रमण काढायला सुरू झालेलं आहे. कृषी विभागाचं आहे. सर काय सांगायला त्यात अतिक्रमण काढायला लागले आता? कृषी विभागाची जागा होती, ही कृषी काय विषय होता नेमका? कृषी विभागाचे मूळपासून जमीन आहे हे. आणि 26 तारखेला त्यांनी अतिक्रमण केलं म्हणून पोलीस स्टेशनला आम्ही माहिती पण दिली आणि ह्यांना विनंती पण केली, आम्ही केली, पोलिसांनी पण केली. ते काय निघाले नाहीत. म्हणून हे जी प्रशासकीय जी कारवाई आहे ती आम्ही केलेली आहे. अच्छा, किती लोक होते इथं? कोणत्या समाजाचे होते काय? हे दिसत आहेत तर पारधी समाजाचे लोक दिसत आहेत आम्हाला. किती लोक होते? किती लोकांना? ते संख्या सांगता येत नाही, पण 40 ते 50 झोपड्या होत्या ना. बरं, किती दिवस झाला प्रक्रिया आहे? मग हे लोक इथं कसे काय आले? किती दिवसापासून होते? नाही, 26 डिसेंबरला इथं आलेले होते लोक हे. बरं. हां, आणि त्याच्यानंतर मग हे नियोजन करता करता वेगवेगळ्या गोष्टी घडल्या म्हणून ते लांबत गेलं वगैरे सगळं. आता आज अतिक्रमण काढलंय, पुढं काय प्रक्रिया असणार आहे? नाही, पुढं जी प्रशासकीय बाब जी आहे, पोलीस असेल, महसूल प्रशासन असेल, कृषी विभाग असेल, ते काय प्रयोजन करता येईल, बंदोबस्त करता येईल, ते आम्ही सगळे मिळून ठरवू. अतिक्रमण काढलंय, गोंधळ वगैरे काय झाला तर प्रतिसाद मिळाला तुम्हाला? हां, चांगला प्रतिसाद मिळाला. तहसीलदार मॅडम आल्या, त्यांनी कायदेशीर बाबी समजून सांगितल्या. त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स होते त्याचे त्यांनी अर्थही सांगितले, तर त्यांना ते पटले आणि ते स्वतःहून तयार झाले. ठीक आहे, मी बाजूला होतो, तुम्ही काढून घेऊन जावा. त्यांच्याकडे काहीतरी कागद आहे की लोक म्हणतात की आम्हाला ते इथं 7/12 करा म्हणून ऑर्डर दिली होती कोणी? असं काय नाही, तशी ऑर्डर दिली नाही. त्यांना त्यांचे सगळे डॉक्युमेंट, त्यांचं शंका निरसन झालं. हां, आणि म्हणून ते पण तयार झाले आणि आम्ही खेळमेळीच्या वातावरणामध्ये काढलेलं आहे सगळं. इथं काय व्यवस्थित शांततेत पार पडलं? शांततेत पार पडलं. अच्छा, तुमचं नाव? माझं महादेव असलकर, उपविभागीय कृषी अधिकारी, धाराशिव. बरं, बघा इथं उपविभागीय कृषी अधिकारी धाराशिव यांची प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता इथं अतिक्रमण कार्य सुरू आहे. ढोकी परिसरामधले नेमकं काय वातावरण आहे बघूया आपण. नेमकं अतिक्रमणधारक लोक आहेत ते काय म्हणतात बघूया आपण. ते मंगल कार्य तिथं कारखान्याच्या एरिया असताना मंगल कार्य घातलं तिथं. हो, हे डोकी एवढी चोर डोकी आहे
आम्हाला गोरगरिबाकून मत मागून घेते ती, आमच्याकून हे घेते ती. हो, आम्हाला किती वेळा उठवायचं झालं इथं. आमचे 6 माणसं मारले, आमच्या अंगास पांघरून आम्हाला जागा नाही बसायला, कुठं काय नाही आम्हाला बसायला. साहेब तुम्ही विचार करून आम्हाला बसवा. हा, आम्ही मरायला तयार आहोत, आम्हाला कुठं जागा नाही राहायला, कुठं नाही, काय नाही. आम्ही येऊन बसलेलो आहोत. काय मुंबईला दिल्लीला कवर मागून खायला जायचं. हो, आमच्या 12वी शिकले, आमच्या 11वी शिकले, 12वी शिकले, 15वी शिकले, 20 पर्यंत शिकलं. पण काय नाव आहे तुमचं? माझं सखूबाई बजरंग चव्हाण. इथं तुम्ही राहिला, मग इथं कसं राहिला असा? राहायला आम्ही, आमचं अतिक्रमण पहिल्यापासून आहे. 6 माणसं मारल्यापासून आमचं अतिक्रमण आहे. पण ही जागा कोणाची आहे? जागा आमची आहे, आमची आहे जागा. कृषी विभागाची जागा आहे. आदिवासीची आहे. हा, काय म्हणले? आदिवासीची जागा आहे, इकडे इकडे इकडे. काय म्हणले? आदिवासीची जागा आहे. आम्ही इथं मेलं तरी आम्ही उठणार नाही. हा, आमची शेवट इच्छा ही आहे. बघा, धोकी या ठिकाणी कृषी विभागाचे जे जागा आहे त्या जागेवर पारधी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलं आणि अतिक्रमण आता प्रशासनाच्या लोकांनी काढलेलं आहे. मी तुम्हाला ज्या ठिकाणी जे लोक आहेत पारधी समाजाचे, मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे. प्रशासनाचे अधिकारी काय म्हणतात त्यांची सुद्धा मी प्रकरणाची दुसरी बाजू यांची दाखवली आणि प्रशासकीय अधिकारी काय म्हणाले ते सुद्धा दाखवलेलं आहे. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये काही घटना असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे आमचं. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 3,36,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, ढोकी, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.